विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू घडामोडींचे 10 प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, 2025चा जागतिक शारीरिक उपचार दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 8 सप्टेंबर रोजी। उद्दिष्ट आहे आरोग्य, गतिशीलता, पुनर्वसन आणि स्वातंत्र्य यामध्ये शारीरिक उपचारांचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे। प्रश्न 2, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन PMAY 2.0 अंतर्गत अंगीकार 2025 मोहीम कोणी सुरू केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मनोहर लाल यांनी। प्रश्न 3, रशिया आणि चीनने कोणत्या नवीन पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पॉवर ऑफ सिबेरिया 2। पाईपलाईनचं नाव काय आहे? पॉवर ऑफ सिबेरिया 2 ऑल्सो कॉल्ड ॲज अल्टाई गॅस पाईपलाईन। क्षमता आहे दरवर्षी सुमारे 50 अब्ज घनमीटर गॅस पुरवठा करणे। प्रश्न 4, केंद्रीय जलमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यात तुतीकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू। आणि हे जे छायाचित्र दिसते ते आहे सर्वानंद सोनोवाल यांचे। तामिळनाडूची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला। मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई। पुढील प्रश्न, भारताच्या मलक्का समुद्रधुनी गस्त योजनेला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर। लक्षात घ्या, भारत आणि सिंगापूर यांनी मलक्का समुद्रधुनी गस्त घालण्यासह सागरी सुरक्षा वाढवण्यास सहमती दर्शवली आणि हरित ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण या विषयांवर 5 नवीन करारांवर स्वाक्षरी केली आहे। इंडो पॅसिफिकमध्ये सखोल धोरणात्मक संरेखनाचे संकेत देत सिंगापूरने जगातील सर्वात व्यस्त आणि सर्वात महत्त्वाच्या सागरी चौकटींपैकी एक असलेल्या मलक्का समुद्रधुनीवर गस्त घालण्याच्या भारताच्या योजनेला औपचारिक पाठिंबा दिला आहे। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक विद्यार्थी मित्रांनो लाईक करा। पुढील प्रश्न, एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे डॅश हे भारतातील पहिले शहर ठरले? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी भुवनेश्वर। याचा उद्देश काय आहे? जो वाढते उष्णतेच्या ताणाला आणि शीतकरणाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी एक उपक्रम आहे। यानंतर प्रश्न 7, नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशात पहिली बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युनायटेड किंगडम या ठिकाणी। यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? तर तो दिवस आहे 10 सप्टेंबर। लक्षात घ्या, या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये प्रथमोपचाराबद्दल जागरूकता वाढवणे, जीवनरक्षक कौशल्य शिकवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती केल्यास गंभीर दुखापती कमी होतात व जीव वाचवता येतात हे पटवून देणे हा आहे। या वर्षीची जी थीम आहे ती आहे फर्स्ट एड अँड क्लायमेट चेंज। पुढील प्रश्न, अलीकडेच प्रोफेसर VK गोगाक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार देण्यात आला आहे आनंद V पाटील। आणि जे रेग्युलरली व्हिडिओ येत असतात ते नक्की बघा। परीक्षेत तुम्हाला जे टॉपिक विचारले जातात, जसे झाले पुरस्कार, महत्त्वपूर्ण योजना आणि बाकीही, ते सर्व डेली व्हिडिओमधून कवर होत असतात। त्यामुळे तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून डेली सकाळी 7 वाजता येणारे व्हिडिओ बघा। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने OPEC 19 हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे? राईट आन्सर आहे इस्रायल। इस्रायलमध्ये पाल्मा चिम एअरवेसवरून हे प्रक्षेपण करण्यात आले। OPEC 19 हा एक सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह आहे ज्यामध्ये प्रगत देखरेख क्षमता आहे। यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तामिळनाडू, बिहार, राजस्थान की गुजरात? हा प्रश्न कालचे व्हिडिओतील आहे। कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा। करंट अफेअर अपडेट आपल्याला सर्वात फास्ट हवे असेल तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा। या ठिकाणी QR कोड स्कॅन करून घ्या किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। थँक्यू।